विमलैरत्तसिंहासनस्थं दोर्भेर्पाशाङ्कुशेष्टां भयधृतिविशदं चन्द्रमौलिन्द्रनेत्रं ध्यायेच्छान्त्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ओम अम्बे अंबिके बालिके नमानयति कश्चन सहस्त्रशतसुभद्रिकाङ्गा पुष्पाणि समर्पयामि धूपमाघ्रापयामि दीपं दर्शयामि एक नैवेद्य ठेवा पुढे नैवेद्यं निवेदयामि सत्यवर्तेन परिशिष्टामि तेन मुद्रया चला ब्रह्मवृंद जे मागून आलेले ते पटकन यज्ञ मंडपाचं लवकर देवे देवे देव मना सगळे निवर्तताम देवाना गोजगियमुपदे देवाभयं देवानायो प्रतिरन्तो देवदे पूर्व निविदा हूमहे पयं भगं मित्रमादितिं दक्षमद्रिधम् अजमनं वरुणको सोममज्विना धर्वतीना सुभगामयस्करदा तन्नो वातो मयो भुवातु वेगडं तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः ग्रावाना सोमसुदामय भुवसद्विना दृढोदान्तिन्याजुवामा तमीशानं जगतस्तु गुरुपतिं धियं बिन्वमवसे भूमहे भयं मा रोगानो जधापि जावानो भिदते पुरमया अग्निपावनवादोरजगतप्यवेनो देव अवदागान्यः अधिर्जातमधिर्जनिद्वाम्मा शान्तिरं समर्पयामि जीव मूर्ती आहे स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या आणि द्रोणामध्ये जागेवरती ठेवून द्या. द्रोण जिथं आहे तो तिथंच राहू द्या, खाली पाटावरती. आजिगळ्यावरती द्रोण ठेवायचं नाही, तिथंच ठेवायचं जागेवर.
शोभनं ब्रह्मभूर्भुवस्वरोन्मा हस्ते जलमात् साक्षदैलं गृहीत्वा अद्य विष्णवे नमः विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य श्री ब्रह्मणोन्नी दिव्ये परार्थे विष्णुपदे श्री श्वेतवारागतैवस्वतमनोन्तरे अष्टाविंशतिमे कलियुगे कलिपदं भूर्लोके भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरयुतिरे शालिवांशके बौद्धावतारे मारस्वर्तमानेन प्रभवादि षष्ठी संवत्सराणां मध्ये शोभननाम संवत्सरे श्रीसूर्ये उत्तरायणे शिशिरऋतौ महामाङ्गल्यप्रथमासोत्तरे माघे मासे शुभे शुभे पक्षे अद्य द्वादश्यां शुभदिवासरावासरस्तु अद्य बुधसोमवासरे अद्य दिवसनक्षत्रे पुनर्वसु दिवसनक्षत्रे कर्कस्थिते वर्तमाने चन्द्रे कुंभस्थे श्रीसूर्ये मेषस्थिते देवराजगो शेषे शुक्रेषु यथा यथा राशिस्थानानि स्थितेषु वत्सो एवं ग्रहबलगुणविशेषयुक्तायां शुभपुण्यनिधौ गोत्राः शर्माहं समग्निगोहं सपरिवारोहं प्रारब्धे अस्मिन् अधरारण्याश्च पूर्वपरो यथा तञ्जानं अक्षर त्याच्यामध्ये न पडो असं काढून घ्या
ठिकाणी 2 वेळा ताम्हणामध्ये पाणी सोडा. धूपम आघरापयामी दीपम दर्शयामी पंचामृतवा शर्करो पहा. पाणी फिरवायचंय. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, उदाय स्वाहा, जमानाय स्वाहा. मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम शिवांग्रजे नेत्रोन्मीलनम. पुन्हा त्या फुलवातीचं तूप मूर्तीला लावायचं. तामणामध्ये 2 दाणे खडी साखर ठेवायची. खडी साखर आणि सर्वे गावेदाना करियता सर्वे गामिनवे तद्वेदाना कृतेना भिगिंजदियो शांति शांति शांति. अमृतमानंदाची गुरुई संपूज्यो 5 वेळा तुपाची आहुती 6 मंजर टाकायची. लाकडी पोळी आपल्याला दिलेली आहे. तुपाचं पातील आपल्याला दिलेले आहे. पोळी ओम केतुं गृह्णन्ना केतवे पेशो मर्या अपेक्षसे समुद्रवीर्णाय स्वाहा. ओम केतुं गृह्णन्ना केतवे पेशो मर्या अपेक्षसे समुद्र शक्तीपीठापैकी आणखी एक शक्तीपीठ म्हणजे करवीपूर इथली महालक्ष्मीचे मंदिर. तिचा जय जयकार तर झालाच पाहिजे आणि जोरदार झाला पाहिजे. परब्रह्मरूपी
सुतावस्तु नक्षत्र विष्णुरेव च योगजकरणमेतं सर्वमेतमयं जगता पूर्वोच्चार देवं ब्राह्मणेयोगितायां शुभपुण्यतिथो सर्व यजमानी पाणी सोडून द्यायचे आपलं कुलदैवतेचं सत्कृत्य ध्यान करायचे मंत्र चालू आहे तोपर्यंत सगळ्यांनी हात जोडून बसा मंत्र श्रवण करा हरी ओम सरस्वती वारे विवाहिनी मदे ओम यम मधुरम मन्नाद्यम वेदाहं मधुरम पेडवरमेण रूपेण सारालोचानि ओम तदि मधुरम समापदेशे रुदारे देवा मधुरकं निवेदयामि ओम काले मध्येश मधुरते विवाहायामि घोळी माता. अतिशय साधं सोपं वर्णन आहे. आई साहेबांनी खूप लौकिक शिक्षण घेतलं होतं का हो? काहीच शिक्षण नाही. तसं बघायला गेलं तर शाळेतही गेलेलं नव्हतं. आपण सगळेजण त्यांच्या समोर नतमस्तक आहोत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी सगळ्यात मोठी साधना मानली जाते निर्विकल्प समाधीची, ती चरित्रात आपण पुढे पाहणारच आहोत. आई साहेबांनी कशी प्राप्त केली. म्हणजे लौकिक शिक्षण काहीच नाही. घरामध्ये म्हणाल तर खूप काहीतरी पाठीमागे खूप मोठं वलय आहे, वलयांकित घराणं आहे असंही नाही. परंतु स्वामींच्या सोबत आल्यानंतर स्वामींच्या सहवासामध्ये त्यांची माहेरला असताना म्हणजे त्यांच्या मूळ घरात असताना झालेली त्यांची सगळी संस्कारांचं भरणपोषण आणि विवाहानंतर त्यांनी साध्य केलेली सगळी तपश्चर्या हा आपल्या चरित्राच्या अभ्यासाचा विषय आहे. पण त्यासाठी या चरित्राकडे आपण असं समोरासमोर बघण्याच्या आधी थोडं आजकाल तो ड्रोन कॅमेरा असतो ना, आपलं हे चालू असलेलं जे काही क्षेत्र आहे आयुतचंडीचं, हे मध्ये एक व्हिडिओ टाकला होता महाराजांनी. वर्ण कॅमेऱ्यातनं हे सगळं दृश्य खूप वेगळं दिसतं. तसं आईसाहेबांच्या आणि स्वामींच्या चरित्राला थोडं आपण वरच्या स्तरावरनं जर का बघण्याचा प्रयत्न केला तर ते या आरतीमध्ये दिलेलं आहे की तेज स्वरूप अति पाहुनी आपुले आनंदले हे भक्त सारे नयनामधले दीप आपुल्या देई प्रकाश आम्हाला. काय सांगितलंय या आरतीमध्ये? महाराजांना ही आरती खूप आवडली होती. स्वामींच्या समोर स्वामींना आवडलेली आरती आहे आणि त्याचा अर्थ एवढाच आहे की स्वामींनी त्याला सँक्शन केलेलं आहे. आणि सँक्शन केलेलं असल्यामुळं स्वामींच्या दृष्टीनं जर ते सगळं योग्य आहे तर ह्यातलं वर्णन हे आपण अभ्यासाला घेऊ शकतो किंवा ह्यातनं आपण स्वामींना आईसाहेबांना समजून घेऊ शकतो. तेज स्वरूप हे अतिशय असं तेजपुंज असं महाराजांचं आणि आईसाहेबांचं स्वरूप आहे, जे या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी पाहताय व्यासपीठावर. नयनामधले दीप आपुल्या देई प्रकाश आमल. महाराजांच्या आणि आईसाहेबांच्या नेत्रामधलं जे काही तेज आहे ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अशा पद्धतीचं आईसाहेबांचं आणि महाराजांचं चरित्र आहे किंबहुना त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सदाचार सत्शील वृत्तीचं अतिशय साधं बोळं राहणं दिसायला आहे. सदाचारी आहेत, सत्शील आहेत. देह झिजती हे हरिप्रेमाचे. हरिहरानंदनाथ महाराज आणि प्रेमानंद महाराज यांचा देह फक्त झिजत होता. तुम्ही चरित्रातला कुठलाही भाग जरी त्यातला घेतला आणि विचारलं की हे कशासाठी केलं, एकदाही असं उत्तर मिळणार नाही की मला काहीतरी हवंय म्हणून केलं. कुठलीही गोष्ट समाजाकरता त्यांनी केली होती, कारण त्यांना वैयक्तिक स्तरावरती जे काही प्राप्त करायचं होतं ते त्यांना मिळालेलं होतं.
असा कुठलाही भाग आध्यात्मिक स्तरातला स्वामींच्या बाबतीत शिल्लक नव्हता की त्यांना ते मिळवायचं राहिलं होतं. एका प्रसंगात आपल्याकडचेच गुरुबंधू संभाजीनगरचेच श्रीकांत काका येळीकर यांनी एक प्रसंग सांगितला होता की एकदा स्वामी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जरा दुपारच्या काळात विश्रांती घ्यायला आडवे निजले होते आणि आईसाहेब पलीकडे बसलेल्या होत्या आणि काही मुलं तेवढ्यात जरा गोंधळ घालायला लागली. मुलांचा गोंधळ चालू बघून श्रीकांत काका म्हणे मी लहान होतो आणि मी त्या मुलांना शांत करायला गेलो. अरे आवाज करू नका, महाराज झोपलेत. तेवढ्यात आईसाहेबांनी त्या बघितला प्रसंग आणि हाका मारली, श्री इकडे ये. आणि काकांना म्हणजे श्रीकांत काकांना सांगितलं, अरे तुला काय वाटलं स्वामी झोपलेत? झोपलेले नाहीयेत. तुला सांगू आता काय चाललंय, ते ध्यानावस्थेत. आता अंबाबाई आणि सिद्धनाथ महाराजांशी त्यांचा संवाद चालू आहे हे आईसाहेबांनी सांगितलं. आणि तो चालू असलेला संवाद काय होता हा एक आणखीन आपल्या ओघाओघामध्ये पुढे येणारे विषय त्यावेळेला सांगेल. पण मुद्दा एवढाच आहे की आपल्याला बाह्य रूपानं वाटणारी जी काही त्यांची बाह्य कृती आहे, आचार आहे, हा अतिशय साधा दिसतो. आपल्या दृष्टीने आपण कीर्तन प्रवचन चालू असलं तरी ध्यानात असतो म्हणजे झोप काढत असतो, पण ते आपल्याला बाह्य स्वरूपात झोपलेले दिसले तरी ते ध्यानात असायचे. ही त्यांची विभूतिमत्व आहेत, हे त्यांची व्यक्तिमत्व आहेत. देह झिजती हे हरिप्रेमाचे, अर्पुनी सर्व आईचे पायी लागती हे चरणाला. त्यांच्या चरित्राकडे आपण कसं बघायचंय तर त्या चरित्रात त्यांनी सगळं काही आईला अर्पण केलंय, स्वतःसाठी काहीच ठेवलेलं नाहीये. देह प्रत्येक वेळी झिजतोय आणि तीच परंपरा आजही तुम्ही पाहताय. आजच्या आयुतचंडीच्या कालच्या दिवशी जर आपल्यातले कोणी असतील तर आपण सर्वांनी संकल्प ऐकायला हवा होता किंवा ऐकला असेल तर लक्ष देऊन, तर त्या संकल्पामध्ये राष्ट्र कल्याणापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तिगत मला अमुक एक गोष्ट हवी आहे म्हणून कुठलीच गोष्ट नाहीये. सगळ्या भक्तांचा उद्धार, सगळ्या भक्तांचं कल्याण, राष्ट्राचं कल्याण इथपर्यंत गोष्ट आहे. म्हणजे एवढा खटाटोप महाराजांनी केलाय. महाराजांनी सद्गुरू अप्पा महाराजांनी आपल्याला इथे हे सगळं आयोजन करून दिलंय. देह झिजती हे हरिप्रेमाचे हे आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. म्हणून संदर्भ लक्षात येण्याकरता जे आपण पाहतोय तेच त्यावेळेस सुद्धा होतं. आपण आज आयुत चंडीला बापरे किती मोठा असं म्हणतोय, सहस्र चंडीला सुद्धा आपलं तेच झालं होतं. किती मोठा सोहळा झाला आयुत चंडी, त्याहून मोठा चालू आहे. मग 1973 झालेला लक्षचंडी सोहळा किती मोठा असेल. काही जणांनी आपल्यापैकी तो पाहिलेला आहे, काही जण त्याचे साक्षीदार आहेत. हा सगळा चरित्राचा आढावा जर का आपण बघितला तर आपल्याला हे लक्षात येतं की देह झिजवून, देह झिजती हे हरिप्रेमांचे. आईसाहेबांनी आणि स्वामींनी केवळ देह झिजवून आपल्यासाठी, भक्तांसाठी आदर्श प्रस्थापित करण्याचा हा सगळा खटाटोप होता. बाह्य रूपी जरी दिसती सावळी, त्या आरतीमधलं तिसरं कडवं आहे, अंतिम त्यातलं कडवं आहे. बाह्य रूपी जरी दिसती सावळी कीर्ती तया. मी का सांगतोय तर आपल्या वेदांतामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये शिवशक्ती ही जी संकल्पना आली आहे ना, ती या अर्थाने आहे की काहीच नाही अशा स्थितीमध्ये जे ब्रह्मतत्व आहे ते शिवतत्व आहे. स्वामींचं प्रवचन जर आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेलं असेल तर स्वामी प्रवचन सुरू करताना दरवेळेला शिवोहम सच्चिदानंद रूपोहम अशी सुरुवात करायची. स्वामी शिवाकार झालेले होते, शिवस्वरूप होते आणि त्या शिवतत्वाच्या पासून सृष्टीची निर्मिती होते. आता काहीच नाही आणि काहीतरी आहे, यातलं काहीतरी आहे हे जे व्यक्त स्वरूप आहे ना त्याला शक्ती म्हणायचं. आणि जे शिवतत्व आहे ते काहीच नाही, निर्गुण आणि सगुण ह्याचा संगम शिवशक्ती. आणि या शिवशक्तीच्या मुख्य परंपरेचा जो भाग आहे तो आपल्याकडे आहे. आणि म्हणून या आरतीमध्ये जी एक या ठिकाणी ओळ आलेली आहे, शिवशक्तीचा थोर महिमा.
स्वामी जर का शिवस्वरूप आहेत तर आईसाहेब शक्ती स्वरूप आहे. शिवशक्तीचा थोर महिमा जर स्वामींना आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आईसाहेबांना आपण प्राप्त केल्याशिवाय, आईसाहेबांची कृपा प्राप्त केल्याशिवाय स्वामींपर्यंत प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. असा हा शिवशक्तीचा प्रवास, शिवशक्तीची आपली उपासना आहे. आणि सगुण उपासनेला अनन्य साधारण स्वामींनी महत्त्व दिलंय. सगुण उपासनेच्या माध्यमातून कसं अद्वैताकडे प्रवास करायचा हे स्वामी सांगतात, पण सगुण उपासना हे आपल्या परंपरेचं स्वामींनी महाराज कायम सांगतात. उपासना करा, अनुष्ठान करा, उपासना करा, कर्म करा. काहीतरी कर्माच्या अनुषंगाने अनुष्ठानात आपल्याला महाराज गुंतवतात आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या स्वामींपर्यंतचा शिवशक्तीचा प्रवास आपला ते घडवून आणणार आहे. मग अशी शिवशक्तीचा महिमा सांगणारी अशी आपली ही परंपरा, या परंपरेचा उल्लेख या आरतीमध्ये आहे. आता अशा अर्थाने आपण किती जणांनी ही आरती पाहिलेली आहे, अशा अर्थाने किती जणांनी आपण या आरतीचा विचार केलेला आहे? केला असेल आनंदाचा भाग आहे, पण नसेल केला तर प्रत्येक पद, प्रत्येक शब्द स्वामींनी जो वापरलेला आहे, वाङ्मयात जो आलेला आहे, तो ठरवून नाही वापरलेला. त्या शिवतत्वाला, ज्या परब्रह्म तत्वाला जे काही अपेक्षित आहे, जर स्वामी ते परब्रह्म स्वरूप शिवतत्व आहे तर त्या तत्वाला जे हवंय ते स्वामींकडनं या ठिकाणी प्रासादिक वाङ्मयाच्या रूपानं आपल्यापर्यंत आलेलं. त्यामुळं प्रत्येक शब्दाला तेवढं महत्त्व आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. प्रत्येक शब्दाच्या मागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. तर स्वामी आणि आईसाहेब आपल्याला काही अंशाने थोडे थोडे आपल्यासमोर प्रगट स्वरूपात येऊ शकतील. येतील असं नाही, ती व्याप्ती एवढी मोठी आहे की अनेक दिवस साधना करून सुद्धा, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण जप करा स्वामी महाराज, दरवेळी आप्पा महाराज विचारतात किती जण 34 माळा करतात, हात वर करा, दरवेळी तेवढीच संख्या कमी जास्त असते. आपण सगळे आपल्या व्यवधानात गेलो की आपण सगळे विसरतो आणि महाराज दरवेळी तेच सांगतात. आणि मग ह्याच पद्धतीने महाराजांचं चरित्राचा विषय सुद्धा आपण समजून घ्यायचं ठरवलं तर एवढा व्यापक आहे. आत्ता परवाची गोष्ट, हे इथं लावलेले चरित्र पण आवर्जून सगळ्यांनी बघा. दोन्ही बाजूला स्वामींचं आणि आईसाहेबांचं चरित्र या ठिकाणी लावले. 2-4 दिवसापूर्वी विषय झाला आणि ते त्या पद्धतीने रचना लावली गेली. संक्षिप्त मांडायचं म्हटलं तर खूपच अवघड होऊन जात, कारण इतकी व्याप्ती मोठी आहे, इतकं त्याच्यामध्ये सामावलेलं. तर प्रसंग असा आहे, आदि गुरु भगवान श्री दत्तात्रेयांच्या दरबारामध्ये कसा वाटतोय प्रसंग सगळ्यांनी डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करूयात आणि मग त्या अनुषंगाने चरित्राकडे जाण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. भगवान दत्तात्रेयांच्या दरबारामध्ये आढावा बैठक भरलेली होती. आपण आजकाल आपल्या मीटिंग असतात ना, बैठका, तसं तिथंही चालतं दैवी दरबारामध्ये की आपण सगळेजण काय चाललंय, कुठं काय कमी जास्त आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये काय कार्य कोणी आहे, कुठं काय अधिक आहे. साधारण जो काळ होता 20व्या शतकाच्या सुरुवातीचा, त्या काळात ही भगवान आदिगुरु दत्तात्रेयांच्या दरबारात घटना ही प्रसंग आहे. त्या प्रसंगाला दत्त महाराजांचे अनुग्रहित अनुकंपित नवनाथ, सिद्ध, साधक, भक्त सगळे जमलेले होते. आणि त्या जमलेल्या सगळ्यांच्या समोर भगवान श्री दत्तात्रेय सगळ्या आढावा समजून घेत होते. अखंड भारतामध्ये भ्रमण करणारे त्यांचे हे सगळे अनुयायी, परंपरेचा प्रचार प्रसार करणारे सगळे अनुयायी, कुठल्या क्षेत्रात भारताच्या कुठं काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, कुठं काय कमी जास्त आहे, कुठं भक्ती मार्गाचा प्रचार चालू आहे, कुठं ज्ञान मार्गाचा प्रचार चालू आहे, कुठं काय चालू आहे, सगळेजण आढावा सांगत होते. आणि त्यातनं चर्चेतनं एक असा मुद्दा समोर आला की त्या काळामध्ये सांप्रत काळ जो चालू होता त्यावेळेला अनेक प्रसंग जनमानसामध्ये ही सगळी मंडळी फिरत होती. फिरताना त्यांना असं तिथं जाणवलं
की परमार्थ किंवा अध्यात्म म्हटलं की सगळेजण म्हणतात तो साधूंचा विषय, आपला नाही. म्हणजे आजही तसंच आहे, पण त्यावेळेला प्रकर्षाने हा मुद्दा चर्चेला आला की अध्यात्म ते संन्याशांचा विषय, ब्रह्मचार्यांचा विषय. गृहस्थ धर्मीय म्हणल्यावर माझा काही संबंध नाही, त्यांना मी नमस्कार करायचा, त्यांनी आशीर्वाद द्यायचा आणि आम्ही गृहस्थ चालवायचं. दत्त महाराजांनी तो मुद्दा नमूद केला. आवर्जून सगळ्यांसमोर त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला आणि सगळ्यांसमोर ही मांडणी केली की संसारामध्ये राहून आपल्याला परमार्थ साध्य करता येतो, याचा आदर्श समाजामध्ये प्रस्थापित करण्याची गरज आहे. समाजाला आज कुठली गरज आहे हे आपल्याला सांगायची गरज नाहीये देवाला, कारण देवाची सृष्टी आहे, त्यांनीच निर्माण केलेलं सगळं जग आहे, सृष्टी आहे, त्यामुळे त्याचं लक्ष असतं. हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला. आपण समजा या ठिकाणी बसलेलो आहोत, सभा मंडपाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात कुठंतरी काहीतरी चालू आहे, तर आपल्याला असं वाटतं की महाराजांना कळत नाहीये, पण कुठं काय चालू आहे हे कुठेही बसले महाराज तरी त्यांना माहिती असते. विषय त्यांच्यापर्यंत बरोबर पोहोचतो. अगदी याच पद्धतीने या पूर्ण सृष्टीच्या पसारात कुठं काय चालू आहे ते भगवंतापर्यंत जातं. आणि भगवान आदिगुरु दत्तात्रय म्हणल्यावरती काही विषयच नाही. तर त्यांनी आवर्जून हा मुद्दा सांगितला की आपल्याला संसार परिपूर्ण करून परमार्थ परमोच्च स्थितीचा कसा साध्य करता येतो हे आपल्याला अधोरेखित करायचंय, हे आपल्याला प्रस्थापित करायचंय आणि असा आदर्श आपल्या परंपरेमध्ये आपल्याला पुढे उभा करायचा आहे. हा कसा करता येईल? गृहस्थ धर्म चालवायचा आहे, कुळ परंपरा सगळ्यांची साध्य झाली पाहिजे. मग कुळाचा धर्म, कुळधर्म, कुलाचार हा साध्य करून परमार्थ परमोच्च स्थितीचा कसा करता येईल? आई भगवती जगदंबा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावी लागते. दत्त महाराजांनी सर्वांच्या समोर हा प्रस्ताव आणि आदेश त्यांच्या भाषेमध्ये दिला की आपल्याला आता माग चर्चा झाल्यानुसार गृहस्थ धर्म प्रस्थापित करून गृहस्थाश्रमातून परमार्थ कसा साध्य होईल अशा पद्धतीचा एक आदर्श प्रस्थापित करण्याचं कार्य अंशरूपानं अवतार या ठिकाणी पुढचा होईल, त्याच्या माध्यमातून प्रस्थापित करण्याचा काळ आलेला आहे. आणि ते सगळं चलनवलन त्या काळामध्ये घडवून आणण्याची जबाबदारी आपल्यापैकी कोणाकडे आहे असं म्हटल्यावर त्या ठिकाणी परमपूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरु सिद्धनाथ महाराज त्या सिद्धांपैकी त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सद्गुरु दत्तात्रेय भगवंतांनी त्यांना आदेश या पद्धतीने दिला आणि सिद्धनाथ महाराजांनी ती आज्ञा स्वीकारली. आणि त्यांनी दत्त महाराजांना हे सांगितलं की आपल्या नियोजनाप्रमाणे तो अवतार लवकरच होईल, ही व्यवस्था झालेली आहे. तो अवतार कुठल्या कुळात होणार आहे? ओम भट यांचं ते कुळ सोनई या ग्रामात राहणार आहे. 7 पिढ्यांचं त्या ठिकाणी त्यांना शेषाच्या शापामुळं पुत्र प्राप्ती नव्हती, पण त्या पुत्र प्राप्ती नसल्याच्या आपल्याकडे बघा, आपण अडचण म्हणून पाहतो सगळे विषय. मुद्दा कसा आहे लक्षात घ्या. आपल्याकडे एखादी अडचण असली संसारात, अपत्य नाही, विवाह होत नाही, इथे स्वामींचा जन्म या पद्धतीने व्हावा, स्वामींच्या जन्माचं आख्यान या पद्धतीने आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्वामींचा जन्म व्हावा त्यासाठी जी कुळामध्ये शुद्धता असावी ती परमपूजनीय ओम भटांपासून 17व्या शतकातले तुकाराम महाराजांच्या समकालीन 7 पिढ्या कुळ उद्धार होईल याकरता अश्वत्थाची सेवा, कुलदेवतेची सेवा आणि त्र्यंबकेश्वराची सेवा, एक प्रकारे नाथ परंपरेची सेवा त्या ठिकाणी घडली गेली. आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आता 7व्या पिढीमध्ये परमपूजनीय कृष्णानंद स्वामी
आणि द्वारकाबाई यांच्या उदरी त्यांचं अपत्य म्हणून प्रत्यक्ष अवतार या ठिकाणी कार्तिक वद्य पंचमी इसवी सन 1918 या दिवशी झाला. राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. आता सिद्धनाथ महाराज, आपण दत्तात्रय भगवानांनी सिद्धनाथ महाराजांना आता आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे सिद्धनाथ महाराज या पूर्ण गोष्टीवर व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. त्यांचं नामकरण हरी अशा पद्धतीने झालं. आपला चरित्र भाग आईसाहेबांचा बघायचा आहे, त्यामुळे स्वामींचं चरित्र थोडंसं आपल्याला पटापट पुढे न्यावं लागतं. महाराजांच्या जन्मानंतर योग्य वेळी त्यांना ध्यानाचा अनुभव यायला लागला. योग्य वेळी महाराजांना मार्गदर्शन अशा पद्धतीने कृष्णानंद स्वामींच्या माध्यमातून होऊ लागलं. 108 गुरुचरित्राची पारायण त्यांची झाली. त्यांच्याकडनं हनुमंताचं एक अनुष्ठान झालं. प्रत्यक्ष दत्तात्रय भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं, हनुमंतांनी अनुभव दिला. वेगवेगळ्या प्रकारे महाराज बाह्य रूपाने अवलिया अशा पद्धतीने त्यांचं आचरण वाटावं असं होतं. लौकिक अर्थाने कृष्णानंद स्वामींना पिता म्हणून काही वेळेला काळजीही वाटली असं चरित्रामध्ये नमूद केलेलं आहे. पण त्या काळजीवरती उपाय म्हणून महाराजांनी जे जे त्यांच्यासमोर विषय आले त्या त्या पद्धतीने स्वामींकडनं वेगवेगळं अनुष्ठान करून घ्यायला सुरुवात केली. आणि ती अनुष्ठानाची सेवा इतक्या उच्च स्तराला गेली. सगुण उपासना बालाजी मंदिरात नगरमध्ये स्वामी आता करू लागले. त्यांचं चिंतन आतमध्ये इतक्या प्रखर प्रकारे होऊ लागलं की अध्यात्माच्या सगळ्यात उच्च स्तराचा अनुभव त्यांच्यापर्यंत यायला लागला. सद्गुरू या स्तरावरती कुणीतरी असल्याशिवाय आपलं उरलेलं काय कार्य आहे या जन्माचं, कशासाठी आपण जन्माला आलोय हे कळणार नाही असं त्यांच्या लक्षात येत होतं. पण सद्गुरूंची प्राप्ती व्हावी अशी तळमळ पण सुरू झालेली होती, पण प्रत्यक्ष सद्गुरूंची अनुभूती अजून यायची होती. सिद्धनाथ महाराज याच प्रसंगाची वाट पाहत होते. योगायोगानं योगी हा दुर्लभ आपण जे युट्यूबच्या माध्यमातून चरित्राचं चिंतन करतो आहोत, त्याच्यातही येत्या 15 दिवसांनी जी एकादशी आहे त्या एकादशीला हाच प्रसंग आपल्या समोर येणार आहे की नगरच्या बालाजी मंदिरामध्ये अतिशय उत्कट अशा अवस्थेमध्ये महाराज त्या ठिकाणी बसलेले होते. आणि त्यांचा तो भाव असा आत्मधनं येत होता की मला सद्गुरूंचं दर्शन झालंच पाहिजे. सद्गुरू बैसुनी अंतरी घडवित असे सर्व काही. वास्तविक सद्गुरू वेगळ्या ठिकाणी नाहीच आहे, ते तुमच्या आतमध्येच आहेत. पण तुमची त्यांच्याशी ओळख होण्यासाठी तो भाव तयार झाला पाहिजे. आणि महाराजांचा तो भाव तयार झाला. आणि रथसप्तमीच्या पुण्यपर्व काळी त्या खिस्त गल्लीमधल्या त्या बालाजी मंदिराच्या त्या गच्चीवर सायंकाळच्या वेळेमध्ये अतिशय रम्य अशा संध्याकाळी ध्यानावस्थेमध्ये असताना परमपूज्य महाराजांना प्रत्यक्ष सद्गुरू सिद्धनाथ महाराजांनी सगुण स्वरूपात दर्शन दिलं. सद्गुरू सिद्धनाथ महाराज की जय. आणि त्या दर्शनामध्ये एक प्रकारे तुझं कार्य काय आहे, कशा करता तुला आता या ठिकाणी तू आलेला आहेस असं सांगून त्यांना मंत्र दीक्षा त्या ठिकाणी मिळाली. सद्गुरुनाथांचा आदेश झाला, आता पुढचा प्रवास सुरू करणार. तोच घरामध्ये चर्चा सुरू झाली की आता योग्य वय आहे, अध्यात्माच्या नादी लागला तर ह्याचं काही खरं नाही, याला गृहस्थाश्रमात अडकवला पाहिजे आणि आता याचं लग्न झालं पाहिजे. हरी या नावाने महाराजांना घरात त्या सगळेजण संबोधन करायचे आणि सगळेच जण तो आग्रह करायला लागले. आणि योगायोगाने आत्ता कुठे परमार्थाच्या मुख्य प्रवासाला सुरुवात झाली आहे. सद्गुरूंनी दर्शन दिलंय आणि त्याच वेळी विवाहाचा विषय समोर आलाय, बंधन एकदम वेगळंच समोर आलंय. अशा प्रसंगाला स्वामींनी त्या ठिकाणी
कृष्णानंद स्वामींशी जो संवाद केला तो अतिशय सुंदर आहे. कृष्णानंद स्वामींनी महाराजांना गृहस्थाश्रमाचं महत्व सांगितलंय, आपलं कार्य काय आहे ते सांगितलं. सिद्धनाथ महाराजांची आज्ञा घ्यायला सांगितली. सिद्धनाथ महाराजांनी प्रत्यक्ष हा विषय या ठिकाणी सांगितला. सिद्धनाथ महाराजांनी पण हीच गोष्ट सांगितली स्वामींना की जर परमार्थातली पुढची गती हवी असेल तर सहधर्मचारिणीला घेऊनच तुझी प्रगती होणार आहे, त्याशिवाय तुझा विषय नाही. त्याचसाठी योजना आहे. आपण सुरुवातीला पाहिलं की संसारातून परमार्थ हा भाव समाजामध्ये प्रस्थापित करण्यासाठी जर जन्म झालाय तर विवाह न करता कसं सगळं पुढचं साध्य होणार आहे. आणि याचसाठी महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना दाखला दिला आणि सांगितलं की आता आपल्याला भागवत ग्रंथामध्ये तू अभ्यास केलायस, वेगवेगळे प्रसंग तू साध्य केलेस, तू वाचलेलं आहे, सगळं तुला माहिती आहे, पण आता तुला ते जगायचंय आणि त्या पद्धतीने विवाह केल्याशिवाय काही तुला हे सगळं साध्य होणार नाही. अशा प्रकारे हा जो संत कुळ स्वामींच्या कुळाचा स्मरण करण्याचा जो काही अध्याय आहे तो आपण या ठिकाणी पहिला अध्याय या प्रेमामृत साधनेमध्ये आहे. प्रेमामृत साधनेमधला संत कुळ स्मरण अध्याय, त्या अध्यायाचा आढावा आपण आता थोडक्यात जो पाहिला त्यातले काही ओव्या आवर्जून आपल्या समोर मांडतो की ज्या आधी म्हटलं तसं की आपण आरती अनेकदा म्हणतो पण त्या आरती मागचा भाव आपण लक्षात घेतला पाहिजे. तसं चरित्र ग्रंथ पारायण आपण जरी केलं तरी पारायणाला का बसायचं, पारायणाची आवृत्ती का करायची. सुरुवातीला आपण एक विषय पाहिला, मी रोज हा विषय पुन्हा पुन्हा येईल असं पाहणार आहे कारण हा महत्वाचा बिंदू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांकडून जे काही समजलंय ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सुरुवातीला शिवशक्तीचा महिमा पाहताना बघितलं की सृष्टी कशी निर्माण झाली आहे, काहीच नाही अशा स्थितीतून काहीतरी आहे अशा स्थितीमध्ये निर्माण होताना आकाश तत्व सगळ्यात आधी निर्माण झालं आणि त्या प्रत्येक महाभूताची निर्मिती झाली. तर आकाश महाभूतातून पुढचे महाभूत निर्माण होताना प्रत्येक महाभूताचा स्वतःचा असा एक गुणधर्म असतो. आकाशाचा शब्द नावाचा एक गुण आहे, तसा वायूचा स्पर्श आहे, अग्नीचा रूप आहे, आपाचा रस आहे, पृथ्वीचा गंध. तसं का सांगतोय हे मी, तर आकाश महाभूतामध्ये शब्द नावाचा गुणधर्म आहे. सृष्टी निर्माण झाल्याबरोबर आकाश तत्व निर्माण झाले म्हणजे शब्दाची निर्मिती झाली आहे सुरुवातीला. आणि म्हणून एकाक्षर ब्रह्म कशाला म्हणतात आपल्याकडं, ओंकाराला. शब्द ब्रह्म कशाला म्हणतात, ओंकाराला. त्यामुळे ओंकार हे सृष्टीच्या मुळाशी आहे असं सांगितलं जातं आणि शिवशक्ती हेच ओंकार रूप आहेत असं सांगितलं जातं. तर अशा पद्धतीनं ज्या शब्दाला तुम्ही स्मरण कराल, जगदंब जगदंब, ते परब्रह्माच्या अगदी जवळ असलेलं तत्व म्हणजे शब्द आहे. कारण आकाशाच्या पलीकडे परब्रह्म तत्व आहे आणि आकाश हा शब्द रूपाने आपल्या जवळ आहे. त्याच्यामुळे नामस्मरण म्हणजे याचं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बाटलीमध्ये पाणी आहे, थंड पाणी असेल तर
तर अशा पद्धतीने या शब्दाला तुम्ही स्मरण करा. पण ती ज्या वेळेला विवाहित झाली त्यावेळेला ती श्रीरामांच्या अंकित होती. भगवंताची अंकित झाल्यावर हे करू आपण आजची सेवा महाराजांच्या अर्पण करणार आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री विवेकाय नमः, श्री गुरुभ्यो नमः. नमन नमन करो शिव
Hallelujah.
राम कृष्ण